इथे आगमन झालंय. या दादा आपला सन्मान केला जाईल. एक विशेष सन्मान करत या स्पर्धेला ज्यांनी खूप मोठे सहकार्य केले. बघा आमचे स्वरूप दादा आणि स्मरण दादा उपस्थित आहेत. या आपल्या शुभास्ते योग्य दादांचा सन्मान केला जाईल. गोल्डन मॅन बघा या गावचे सुपुत्र सन्माननीय योगेश दादा गरत, दोस्ती दुनियेतला राजा माणूस, दमदार व्यक्तिमत्व आणि यांचा सन्मान केला जाईल. स्मरण आणि स्वरूप दादा या दोघांच्या शुभास्ते आपण सन्मान करू. योगेश दादांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. दमदार व्यक्तिमत्व, खरं तर दोस्ती दुनियेतला राजा माणूस, आज या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. खूप चांगलं योगदान आमच्या स्पर्धेसाठी नेहमीच असतं त्यांचं. दोस्ती दुनियेतला राजा माणूस राहुल पुरजिया आमचे स्कोर होते. 3 दिवस सातत्यानं स्कोर. योगेश घरात रॉयल माणूस धानसर त्याचा गाव. पनवेल तालुक्यात फेमस आहे आमच्या योगेश दादाचा नाव. तलोजा विभागात फेमस आहे आमच्या योगेश घराचा नाव. नक्कीच या ठिकाणी आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करूया. बघा सगळ्यांचा सन्मान झालेला आहे आणि आता आपण सर्वोत्तम बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत. तिन्ही विजेत्या संघाला विनंती करेल आपण समोर या. राहुलचा या राहुल या. बापदेव पाली संघाचे ऑनर करत आमचे पॅकर बघा गोल्डन मॅन योगेश दादा घरत, त्यांचा संघ आज विजेता ठरला. योगेश दादा धन्यवाद. खरं तर तुमच्या संघाने भरपूर चांगलं प्रदर्शन केला. शुभेच्छा तुमच्या संघाला. चला बक्षीस समारंभ सुरू करू आपण. विवेक दादा पोर्चीचा सन्मान झाले बघा. विवेक आणि राहुल दादा. चला दोन्ही सन्मान होणार आहेत बघा. एक म्हणजे आमचे स्कोरर होतात ज्यांनी गेली 3 दिवस सातत्याने स्कोरची भूमिका पार केली ते आमचे राहुल पोर्जी. एकदा टाळ्या होत्या. न चुकता न थकता अशा प्रकारे त्यांनी स्कोरची भूमिका पार केली. आणि त्यानंतर आमचे उत्कृष्ट निवेदक महाराष्ट्राचे लाडके अर्थात नक्कीच विवेक दादा पोर्जी. विवेक पोर्जी आपला सन्मान केला जाईल. विवेक पोर्जी त्यांचा सन्मान इथे. विवेक दादांचा सन्मान केला जातोय बघा. खेळ पैठणीचा रंगला की नाव विवेक दादा पोर्जी असं असतं. आज आमच्या सोबत जॉईन झालेत त्यांचं देखील स्वागत आहे. त्यानंतर आपण आता बक्षीस समारंभ घेणार आहोत बघा. तिन्ही संघ विजेत्या संघाचं सर्वोत्तम अभिनंदन करूया. 40+ बघा शिस्त घ्या म्हणून तर मी सांगतो ना ओल्ड इज गोल्ड. आम्ही का सांगतो ओल्ड इज गोल्ड. एकदा आदर्श घ्या 40+ संघाचा. लाईन मध्ये उभे राहिले तशा प्रकारे राहा ना तिन्ही संघ. चॅम्पियन संघ बापदेव पाली, रणरत संघ 40+ उत्तर शिव संघ आणि त्यानंतर तिथे क्रमांक मानकरी गावदेवी तुर्बे संघ. या स्पर्धेतला आपण देणार आहोत मित्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स सायकल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सायकल घ्या आपण वरती आणि एक ट्रॉफी ऑरेंज कलरची. तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी आणि सागर एक माईक असला कॉर्डलेस द्या आपल्याला. बघा ही ट्रॉफी आणि सायकल देण्यासाठी आपण आमंत्रित करूया व्यासपीठावरून संतोष दादा पोर्जी या, मोहन पोर्जी आपण या, गोमेश माले आणि धनंजय पोर्जी हे चौघांनी या. 4 व्यक्तिमत्व या ज्यांची नावं घेतलेत त्यांनी समोर इकडे. चला या. स्मरण दादा या. इकडे या. आपल्या शुभास्ते आपण देणार आहोत. या ठिकाणी मित्र या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यानं या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी केली बघा. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी 25,000 रुपयाची स्पोर्ट्स सायकल त्यासोबत एक ट्रॉफी देऊन आपण एका खेळाडूला सन्मानित करणार आहोत. आणि तो खेळाडू ठरेल बेस्ट फिल्डर. या ठिकाणी ठरलाय या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर अवॉर्ड गोस टू द 40+ उत्तर शिव संघाचा उमेश पाटील.
बघा सेमी पर्यंत सुपर 3 पर्यंत काउंटिंग होतं, त्यामुळे उमेश पाटील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चला बाहेर गेलेत, कॅन्सल. उमेश पाटील 40+ हा खेळाडू ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. डीजे 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 म्युझिक नकोय. 3 मॅच पर्यंत आपण पाहिल्या, काउंटिंग केली, सर्वोत्कृष्ट झेल टिपल्या, जबरदस्त 6 के 7 झेल त्याने टिपल्या आणि तो ठरला या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि आता देण्यात उत्कृष्ट गोलंदाज. बघा उत्कृष्ट गोलंदाज सायकल घेऊन आपण उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी आणि सायकल देण्यात, स्पोर्ट्स सायकल तर आपण देण्यासाठी आमंत्रित करूया व्यासपीठावरनं. विकास दादा पोरजी, मनोहर पोरजी, गणेश पोरजी, स्वरूप दादा या, स्वरूप दादा या, स्वरूप दादा, स्वरूप दादा तुम्ही इकडे या, मॉनिटरला स्मरण आणि स्वरूप दादा दोघांनी ना. बघा ज्यांची नावं घेतलेत त्यांनी या. ज्यांची नावं घेतलेत योगेश दादांनी, त्यांनी लवकर या. विकास पोरजी आपण या लगेच. गणेश पोरजी या, मनोहर पोरजी, साक्षी दिदी या, साक्षी दिदी या, आपण या. तर नक्कीच या स्पर्धेतला मित्र आपण देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज. गोलंदाज म्हटलं की या संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजांची जरी दादागिरी असली तरी त्यानं या स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीच्या ताकदीनं संघाला विजय मिळवून दिलाय. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये आता 3 मॅच मध्ये ज्या खेळाडू सर्वाधिक जास्त विकेट म्हणजे 6 विकेट घेतल्यात तो खेळाडू ठरेल या ठिकाणी गावदेवी तुर्बे संघाचा. एकही खेळाडू नाहीये, तर या ठिकाणी 6 विकेट घेणारा खेळाडू ठरलाय राहुल शेळके, बादेपाली. राहुल शेळके बघा या संघाचे पुरस्कार आमचे योग्य दादा घरात या, दादा आपण देखील या. वेलकम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राहुल शेळके साठी. योगेश करत, जय बापू संघाचे पॅकर देखील आहेत. वा वा क्या बात आहे. कैलास दादा अरे संख्या काढला बोलतो. सायकल सायकल घे, सायकल पकड, ट्रॉफी राहुल सायकल पकड. एक मिनिट सायकल पकडू दे पहिला. जोरदार टाळ्या वाजूया आपण. उत्कृष्ट गोलंदाज, अभिनंदन, खूप खूप कौतुक. राहुल 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 एक मिनिट. राहुल शेळके संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी संघाची राहिली. आज आपण संपूर्ण दिवस गाजवलं संपूर्ण टीमनं आणि तू ठरलाय स्पर्धेमध्ये गोलंदाज, स्पोर्ट्स सायकल मिळाली. काय म्हणशील? काय नाही, आमच्या टीमचा सपोर्ट होता म्हणून भेटली. कसं वाटलं स्पर्धेमध्ये खेळताना? कारण अनेक स्पर्धा आपण खेळतोय. आज साक्षी स्टार चषक तुम्ही खेळला, या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं? मस्त वाटलं. आम्ही गेले 5 वर्ष खेळतो, यावर्षी आम्हाला नंबर बसला. थँक्यू सो मच. होते राहुल शेळके सर्वोत्कृष्ट गोलंदाज. लगेच ग्राउंडला एक फेरी मार रे बाबा सायकल वरनं. उत्कृष्ट फलंदाज, वा वा, लक्ष वेधलेत सगळ्यांचे लकी ड्रॉच्या सायकल वरती. कुणाला मिळेल सायकल? प्रत्येक जण इथं सजून धजून नटून आलाय, पण नाचावं लागेल. लकी ड्रॉ सगळ्यात शेवटी होईल, पण नाचावं लागेल. उत्कृष्ट फलंदाज विवेक दादा एक मिनिट. या ठिकाणी जितू दादा पोरजी आपण, जितेंद्र पोरजी आपण देखील या पुढे. विलास पोरजी दादा या पुढे. बलिराम घरत बंधू या पुढे. रमेश पोरजी आपण देखील या. मित्रांनो, मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये एकूण 2 खेळाडू होते, त्याच्यातनं एका खेळाडूला आम्ही उत्कृष्ट फलंदाज देणार, एकाला आम्ही देणार मालिकावीर.
उत्कृष्ट फलंदाज मॅन ऑफ द नेम बारक्या शेळके, मॅन फ्रॉम पाली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बारक्या शेळके दमदार खेळ राहिला आणि दोघांनी या फलंदाजसाठी बघा हॅलो एक मिनिट या ठिकाणी बघा दोघांनी कारण उत्कृष्ट फलंदाज म्हटलं की प्युअर धाबा असतात आणि 55 धाबा ज्या खेळाडूने केल्या तो बारक्या शेळके, त्याच्या सोबतीनं विशाल पाटील आले. बारक्या व्हेरी वेल प्लेड. शेवटपर्यंत संघासाठी लढला आणि संघ चॅम्पियन देखील झाला. बारक्या दोघांना 500 रुपये आलेत. बघा बारक्या ठरले या स्पर्धेतनं. बारक्या शेळके या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ठरलाय. बारक्या शेळके व्हेरी वेल प्लेड. खरं तर कौतुक करे तुझ्या टीमचं. आज संपूर्ण दिवसभरामध्ये कामगिरी भरपूर चांगली राहिली. मी काय सांगते बारक्या या बारक्या इकडे या. बारक्या शेळके या. काय सांगशील एकंदरीत या स्पर्धेबद्दल? संपूर्ण टीमनं देखील कामगिरी चांगली केली. काय ना टीमचा खेळ चांगला आला त्यामुळे आम्ही जिंकलो आणि आनंद आला आम्हाला. तर नक्कीच बारक्या एक दमदार खेळ पाहिला. अनेक ठिकाणी तुम्ही स्पर्धा पाहता. एवढी मोठी सायकल ठेवली, 3 दिवसाची स्पर्धा बाईक ठेवली, त्याबद्दल तू काय सांगशील? आयोजनाबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे आणि पहिल्यांदा अशा सायकलीने आयोजन 1 नंबर होता. थँक्यू सो मच. तू काय सांगशील स्पर्धेबद्दल? काय नाही, स्पर्धा मस्त होती. थँक्यू. तर या ठिकाणी आपण पाहतो बापदेव पाली संघ चॅम्पियन संघ होता आणि नक्कीच चॅम्पियन संघाला आपण त्यानंतर बघा तृतीय क्रमांक या स्पर्धेमध्ये मी तृतीय क्रमांकासाठी प्रथमतः पाहुण्यांना आमंत्रित करतो. योगेश गरत, रमेश वावेकर आणि रतन पाटील आपण या स्टेजवरती. रमेश वावेकर आपण या स्टेजवरती. माझी सरपंच योगेश गरत या, आपण देखील. रतन पाटील आपण देखील या. बघा किती सुंदर ड्रॉप आहेत. अगदी प्रत्येकाला मोहन प्रभावित करणाऱ्या. खरं तर या ठिकाणी बघा या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक असेल रोकेश पाई 20,000 अँड साक्षी स्टार चषक आणि या मानकरी झालाय गावदेवी तुर्भे संघ. खूप खूप अभिनंदन. तुर्भे संघ आपलं मनपूर्वक कौतुक अभिनंदन आहे. तुर्भे संघ या. गावदेवी तुर्भे संघ बघा. गणेशदादा या. जावई परिवार गणेशदादा भोईर. धन्यवाद. थँक्यू. वाजव गाणं बाबा. रायगड जिल्ह्याला तालुक्याला रायगड जिल्ह्याला नाव एकच चर्चेत आला. नाव एकच चर्चेत आला. आमच्या संजय भाईचा वाढदिवस गाजतय इनामपुरी गावाला. आमच्या संजय भाईचा या सगळ्यांनी साक्षी स्टार चषकातला तृतीय क्रमांकाचा मानकरी गावदेवी तुर्भे संघ. एकदा टाळ उद्या बोला गावदेवी माते की. थँक्यू. खूप खूप अभिनंदन. कॅमेरा तेवढा लांब का ठेवला? इथं घे ना. येस चला योगेशजी, खूप छान ही स्पर्धा राहिली. उत्सुकता राहिली अजून कोणाचं नाव त्या लकी ड्रॉ मध्ये लकी ड्रॉ आणि मॅन ऑफ द सिरीज ह्यासाठी आता उत्सुकता लागलीये प्रेक्षकांना. परंतु तत्पूर्वी आपण सेकंड प्राइज देणार आहोत. या स्पर्धेतला रनरअप संघ साक्षी स्टार चषक आणि रोख कॅश प्राइज 40,000 आता 40,000 रुपये दोन संघाला आपण सन्मानित करणार आहोत. समीर दळवी, निलेश भोईर, विजय पाटील आणि संजय म्हात्रे बंधूंना विनंती या आपण सर्वांनी लगेच आपण हे सेकंड प्राइज द्यायसाठी आपण यायचं आहे. बघा या स्पर्धेतला रनरअप संघ राहिला ज्या संघाची कामगिरी भरपूर चांगली राहिली परंतु शेवटच्या मॅच मध्ये त्या संघाला परास्त व्हावं लागले. एकदा जोरदार टाळ्या. उत्तर शिव 40+ संघ. चला या. हिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी आहे तिथे आहे. आहे बंगला माडी हिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी वागणं तयाच हाय फाय आहे वागणं तयाच हाय फाय असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई असा दिलाचा दिलदार
देणार हाय इनामपुरीचा सतीश भाई विजय सो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप छान अभिनंदन उत्तर शिव संघ. चला चला एक नंबर देऊन टाकू नंतर आपण लकी ड्रॉ काढू. हा चला एक नंबर पारितोषिक या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ मित्रांनो जवळजवळ 24 संघ आणि त्या 24 संघांमधून 23 संघांचा गाशा गुंडाळत एक संघ चॅम्पियन राहिला. रोख कॅश प्राइज 80,000 रुपयांनी साक्षी स्टार चषक आपण देऊन संघाला सन्मानित करणार आहोत. संघ असेल बापदेव पाली कार्तिक कनिष्ठ 11 अर्थात योगेश दादा गरत यांनी पुरस्कृत केलेला संघ गोल्डन मॅन योगेश दादा या संपूर्ण टीम रॉयल माणूस धानसर त्याचा गाव योगेश घरात रॉयल माणूस धानसर त्याचा गाव पनवेल तालुक्यात फेमस आहे आमच्या योगेश दादाचा नाव. सरकार मोठा करा. बाकी जण खाली बसा खाली बसा. बाकी खेळाडू खाली बसा. आपण बाकी खेळाडू खाली बसा. बाकी खेळाडू खाली बसा. ए सगळ्यांनी पुढे या. ए लकी ड्रॉ साठी सगळ्यांनी पुढे या. लकी ड्रॉ आता याच्यानंतर काढायचे. ए सगळ्यांनी बाकी खेळाडू खाली बसा प्लीज. माग 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 ग्राउंड मध्ये ते लाईनच्या मागे सगळ्यांनी लाईनच्या मागे उभं राहा सगळ्यांनी. ए उठा रे सगळ्यांनी समोर या. चॅम्पियन संघ या ठिकाणी बापदेव पाली गोल्डन मॅन योगेश दादा गरत यांनी पुरस्कृत केलेला संघ बापदेव पाली संघाचा विजय सो. डीजे वाला गाणं लावून सगळ्यांना नाचायचंय. जो नाचणार नाही त्याला बक्षीस नाही. हे हातवरती सगळ्यांच्या हातवरती हे नाचायचे. हे नाचायचे. येस थँक्यू. या ठिकाणी बघा डान्स करा. आपण सगळ्यांनी डान्स करा. यावेळेस आपण पाहतोय खरं तर दमदार प्रदर्शन प्रत्येक टीमचा राहिला. हॅलो थँक्यू. येस थँक्यू व्हेरी मच. लकी ड्रॉ बघा पहिला दादा पोरजी अमीर पोरजी आणि त्याचबरोबर मुकेश पोरजी गणेश पोरजी निलेश पोरजी आणि ओमकार पाटील या. ओमकार पोरजी या सगळ्यांनी या. एकच चिठ्ठी काढण्यात येईल. चला बघूया कोणाचं नाव निघतोय. एक दोन सूचना आहेत. आम्ही थांब 2 मिनिटं. नक्कीच 2 सूचना आहेत. तुमचं नाव ती चिठ्ठीचा नंबर घेतल्यानंतर तुम्ही इथं असणं गरजेचं आहे. ती चिठ्ठी असणं गरजेचं आहे. चिठ्ठी इथे असणं गरजेचं आहे. कदम मॅडम तन्वी गरज मॅडम या. आपण देखील याकडे आपण उभं राहा. लकी ड्रॉ होतोय बघा. लकी ड्रॉ म्हटलं की मित्रांनो कोणाला मिळणार सायकल. कोणाला मिळणार बघा हातवरती करा. कोणाला पाहिजे सायकल. सगळ्यांना पाहिजे. चालेल आपण देऊ सगळ्यांना. सायकल या. सायकल आणू आवरती. सायकलला घेऊन या. यस स्मरण दादा मात्रे बघा. स्मरण दादा कोणाचा तरी नाव काढणार. स्मरण दादाच्या हातातनं एक चिठ्ठी कोणाच्या नावाची. हु इज द लकी गाईज. या स्पर्धेतला भाग्यवान विजेता सक्षम रामचंद्र निवाद. इकडे रे तुझं नाव सांग. सक्षम रामचंद्र निसाद. चिठ्ठी कुठे. चिठ्ठी कुठे. 087 बाबा लास आहेत. 087 जोरदार चला उभा राहा बाबू तिथं. क्या बात है क्या बात है. सायकल वरती पाहिलं होईल का. आईला आमच्या बरोबर सकाळची तयारी करून आल्या. सायकल वरती बसा.
सायकल इथून खाली उतरली तर तुला मिळेल, इथनं खाली उतरायची डायरेक्ट. काय लकी ड्रॉ यार. तिकडे बघा, टाळ्या वाजवा, लागून टाळ्या वाजवा. थँक्यू. बघा कॅमेरामॅन आपण खाली रेडी झालेत. आपण मॅन ऑफ द सिरीज देणार आहोत मित्रांनो. या स्पर्धेतला मालिकावीर आता उत्सुकता लागली आहे. या स्पर्धेतला मालिकावीर मी विनंती करतो सर्व पाहुण्यांना, सगळ्यांनी या, सगळे पाहुणे खाली, सगळ्यांनी खाली या. बघा आमच्या स्पर्धेच्या या स्पर्धेला घडवण्यासाठी वन मॅन आर्मी मित्रांनो, एकदा किशोर पोर्जीसाठी टाळ्या वाजवा. संपूर्ण स्पर्धा त्यांनी घडवली आहे. सर आता पाहुण्यांना विनंती, आपण खाली या सगळ्यांनी. बघा बघा आमच्या छोट्या मुलाला या ठिकाणी बक्षीस मिळाली आहे, स्पोर्ट्स सायकल 25,000 रुपयाची. आता बाईक देऊया आपण, बाईक. चला बाईक आणि ट्रॉफी देण्यासाठी मान्यवरांना विनंती, आपण समोर यावं. चला या सगळ्यांनी. संजय शेट या, संजय शेट या, आपण या. बघा गेली 3 दिवस संजय शेट मात्र तिन्ही दिवस उपस्थित राहिले आणि स्पर्धेला त्यांचं खूप मोठं योगदान आहे. संजय दादा या ना आपण. बाकी सगळ्यांनी या ठिकाणी. मालिकावीर आपण देणार या स्पर्धेमध्ये. बघा एकूण 24 संघ होते. 24 संघातनं 3 संघ विजेता राहिले आणि त्या विजेत्या संघातनं आपण एका भाग्यवान खेळाडूला देणार आहोत या ठिकाणी स्वप्नातली बाईक. अर्थात स्वप्नातली बाईक जिंकण्याचं स्वप्न एका खेळाडूचं कंप्लीट होणार. बघा मालिकावीर आपण देणार या स्पर्धेमध्ये मित्रांनो. पहिलं गाडी स्टार्ट करून बघूया. यस चालू आहे, चालू आहे. संजय दादा या, संजय दादा बघा एकदा या, दादा या समोर या. बघा दादांसाठी एकदा टाळ्या होत्या मित्रांनो. खरं तर सतीश दादा मात्र नव्हते, परंतु 3 दिवस दादा उपस्थित राहिले, या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आणि नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण. बघा या ठिकाणी आमचं संपूर्ण साक्षी स्टार परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे सर्व पाहुणे मंडळी. आणि एकदा मित्रांनो बघा टाळ्या वाजवायच्यात मी सांगतोय, कारण वन मॅन आर्मी या स्पर्धेला घडवण्यासाठी संपूर्ण मॅनेजमेंट ज्यांनी केली ते आमच्या किशोर दादा पोर्जीसाठी एकदा टाळ्या वाजवा. भरपूर चांगला योगदान. कैलास दादा असेल, संपूर्ण जय गणेश डान्सर संघ असेल, सगळ्यांचं कौतुक करेल. कारण खेळपट्टी बनवण्यापासून मैदान आखण्यापर्यंत 3 दिवस या ठिकाणी जागरण करून सुद्धा ही स्पर्धा यशस्वी केली आहे. त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करू. आणि आता लगेच देऊया बक्षीस. आणि मालिकावीर बघा, मालिकावीर आम्ही सांगितलं सुपर 3 मध्येच धावा काउंट होतील. 1 विकेट 5 पॉइंट अशा प्रकारे काउंटिंग झालेली आहे. तर मालिकावीर आम्ही देणार आहोत. बघा या ठिकाणी या स्पर्धेतला मित्रांनो ज्या खेळाडूच्या नावावरती बॅटिंग करताना 43 धावा होत्या, 5 विकेट होते, 5 विकेट मिळाली की 15 रन झाल्या, अशी टोटल 25 धावा, सॉरी 5-5-25 आणि 68 68 धावा पॉइंट्स या स्पर्धेतला मालिकावीर आम्ही देणार. परंतु बघा एक खेळाडू होता, एक खेळाडूचे 62 पॉइंट होते. खरं तर फक्त 6 धाव्यांनी ही बाईक एका खेळाडूला जातीये. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मालिकावीर या स्पर्धेतला टीम बापदेव पाली संघाचा एकही खेळाडू नाहीये. गावदेवी तुर्बे संघाचा एकही खेळाडू नाहीये. मालिकावीर मोहन भोईर. सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा माझ्या गावाला, आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धानसरे गावाला, आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा. व्हेरी वेल पेड, व्हेरी वेल पेड. एकदा जोरदार टाळ्या मोहनसाठी. बघा थँक्यू डीजे.
यंगस्टार खेळाडूंना घडवणे मागे आणि सगळ्यांना एकत्रित करून मित्रांनो या ठिकाणी संघ बांधणी करण्यापर्यंत मोहन बोरीचा भरपूर मोठा योगदान आहे. असं म्हटलं जातं ना, शून्यातनं वर आलेल्यांना हारण्याची भीती नसते. आज मोहन बोरीसाठी कौतुक केलं पाहिजे. बघा, यंग खेळाडूंना घडवलं, आज बाईक जिंकली. अक्षरशः हा क्षण तुर्भे गावासाठी फार मोठा असेल. आज दिवाळी आणि होळी साजरी केली जाईल गावामध्ये, कारण मोहन बोईरची पहिली बाईक आहे मित्रांनो. काय उद्या मोहन बोईर, व्हेरी व्हेरी वेल प्लेड. अभिनंदन करे तुझं आणि तुझ्या संपूर्ण टीमचं. मोहन बोईर नाही, आज थांबणार नाही ते. या ठिकाणी मोहन बोईर व्हेरी वेल प्लेड. अभिनंदन तुझं आणि तुझ्या टीमचं. खरं तर आजचा क्षण तुझ्यासाठी काय आहे, याबद्दल तू काय सांगशील? खूपच महत्त्वाचा क्षण आहे हा, जो आता मी कधी विसरू शकत नाही. आणि प्रथम म्हणजे आम्ही 2-4 दिवस अगोदरच या आयोजनाची वाट बघत होतो आणि आम्ही चर्चा करत होतो की आपण प्रयत्न करू इथून एखादी ट्रॉफी घ्यायची. पण आमचं बेस्ट सर्व पोरांनी दिलं आणि मी इथपर्यंत पोहोचलो. मोहन बोईर, तुझ्या खेळाडूच्या संघांबद्दल आणि तुझ्या पाठीशी असलेल्या तुझ्या पाठीराख्यांबद्दल, गावकऱ्यांबद्दल काय म्हणशील? आज तुझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे, त्यांच्यासाठी कसा? त्यांच्यासाठी खूपच आनंद. माझ्यापेक्षा त्यांना आनंद होईल. माझा भाऊ आहे, तात्या आहे, अजून आमचं दुसरे 2-3 तात्या आहेत, ते आले नाही. माझे मित्र परिवार आहेत आणि माझी बेस्ट टीम, माझ्या भावासारखे सर्व. आता नेहमीप्रमाणे एक प्रश्न, बाईक घेऊन जाणार, पहिल्यांदा पाठीमागे कोणाला बसवणार? ऑफकोर्स माझा भाऊच. थँक्यू. टाळ्या उद्या मोहन बोईरसाठी. हा आहे खेळाडू मालिकावीर या स्पर्धेतला मोहन बोईर. 43 धावांनी 5 विकेट, अर्थात 68 पॉइंट्स तो ठरला मालिकावीर.